नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। सांगली, मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील थकबाकीदार मालमत्ताधारक विरोधात मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम राबवण्यात येत आहे। मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून वेळोवेळी नोटीस देऊनही काही नागरिकांनी कर भरण्यास टाळाटाळ केली आहे। यामुळे प्रशासनाने थेट जप्तीची कठोर कारवाई हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे। महानगरपालिकेकडे आज रोजी एकूण थकबाकीची रक्कम 94 कोटी एवढी असून त्याचे वसुलीचे प्रमाण कमी आहे। याकरिता महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार दिनांक 6/8/2025 पासून संबंधित थकबाकीदारांवर खालीलप्रमाणे कारवाई केली जाणार आहे। कर भरण्यास दिलेल्या मुदतीनंतर मालमत्ता जप्त करणे, आवश्यक असल्यास जप्त मालमत्ता लिलाव प्रक्रियेत आणणे, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करणे, थकबाकीधारकांची यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 50,000 वरील थकबाकी असणाऱ्या 2,095 एवढ्या मिळकत धारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। तसेच 5,000 वरील थकबाकी असलेल्या 34,195 एवढ्या मालमत्ता धारकांना जप्तीपूर्व नोटीस वाटपाचं काम चालू आहे। तसेच जप्ती आणि वसुली करणे कामी सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले असून भागनिहाय जप्ती व पथके नेमण्यात आलेली आहेत। जप्ती आणि वसुली करण्याकामी मालमत्ता कर विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आलेलं असून भागनिहाय जप्ती आणि वसुली पथके नेमण्यात आलेली आहेत। त्यामुळे ही जप्तीची अप्रिय कार्यवाही नागरिकांनी टाळावी। श्री निलेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने नागरी सेवा आणि विकास कामांवर परिणाम होतो आहे। त्यामुळे जप्तीची कार्यवाही अपरिहार्य झालेली आहे। थकबाकीदार मिळकतीधारकांनी त्वरित आपली थकबाकी रक्कमवरून महानगरपालिकेच्या अप्रिय अशा जप्ती मोहिमेपासून वाचावे आणि महानगरपालिकेत सहकार्य करावे, श्री सत्यम गांधी आयुक्त यांनी आवाहन केलं आहे, अशी माहिती आकाश डोईफोडे, सहाय्यक आयुक्त मालमत्ता कर इतर यांनी दिली आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।